नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिशन नवोदय उन्हाळी वर्ग सराव परीक्षा 1 ची उत्तरपत्रिका व सोपे स्पष्टीकरण पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे प्रत्येक प्रश्नांचे बरोबर उत्तर, सोप्या ट्रिक्स व लक्षात ठेवण्याची पद्धत. परीक्षेला जास्त गुण मिळवण्यासाठी खास टिप्स, नवोदय, शिष्यवृत्ती तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त मार्गदर्शन. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या नवोदय सराव करणाऱ्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. कारण भविष्यातील स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी म्हणजेच नवोदय सराव. चला तर मग सराव चाचणी परीक्षा 1 ची उत्तरपत्रिका आणि स्पष्टीकरण सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1 आणि 4 साठी सूचना दिलेली आहे. सूचना काय आहे? पर्यायातून वेगळी आकृती शोधा व अचूक पर्याय निवडा. वेगळी आकृती शोधा हा प्रश्न सोडविताना सुरुवातीला आपण काय करायचा? सुरुवातीला पर्याय 1 पाहायचा, म्हणजे एक एक पर्याय पाहत जायचे. ए, बी, सी आणि डी. पर्याय ए पाहिला, आपल्याला दिसत आहे एका सर्कलचे 2 समान भाग. इथे थोडाच भाग हे वेगळा केलेला आहे. इथे पण 2 समान भाग, इथे पण 2 समान भाग. त्यामुळे आपल्याला लगेच उत्तर मिळणार पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 2 पहा. प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय दिलेलं आहे? हे ज्या फुलाच्या पाकळ्या दिलेल्या आहे, हे समोरासमोर अशा सगळ्या पाकळ्या परिपूर्ण दिलेल्या आहे. इथे पण पहा, ह्या 2 समोरासमोर ह्या पाकळ्या दिलेल्या आहे, पण इथे हे एक पाकळी गहाड केलेली आहे. आणि इथे पण पहा, पर्याय क्रमांक डी मध्ये ह्या 2 समोरासमोर पाकळ्या दिलेल्या आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 3 पहा. प्रश्न क्रमांक 3 चे जर आपण अचूक निरीक्षण केले आणि तुम्हाला आधीच सांगितलं मी सोडविताना काय करायचं, तर पहिला पर्याय आधी पाहायचा. ॲट ए टाइम एकदम 4ही पर्याय पाहायचे नाही. इथे पहा काय केलं, हे जे गुणाकाराचे साईन आहे समोरासमोर, इथे पुढे एकमेकांच्या, हे इथे एकमेकांच्या समोरासमोर आहे, अपोजिट आहे. पण इथे अपोजिट नाही, इथे अपोजिट आहे गुणाकाराचे साईन, इथे पण अपोजिट आहे. त्यामुळे आपल्याला आपलं उत्तर मिळालं. वेगळी आकृती आहे पर्याय क्रमांक बी. अशा प्रकारचे सोपे प्रश्न असतात, फक्त काळजीपूर्वक सोडवायचे असतात, जेणेकरून सोप्यात चुका होणार नाही. प्रश्न क्रमांक 4 पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 4 काय पहा. प्रश्न क्रमांक 4 पर्याय क्रमांक ए. ए मध्ये काय दिलं आहे? एफ दिलेला आहे. मग हे किती रेषांनी बनलेला आहे? ह्या 3 रेषांनी बनलेला आहे. हा झेड पण 3 रेषांनी. पर्याय क्रमांक सी मध्ये हा ईला 4 रेषांनी बनलेला आहे. आकृती अल्फाबेट्स आणि हा एन 3 रेषांनी. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं. वेगळं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5 आणि 6 साठी सूचना दिलेल्या आहे. दिलेल्या प्रश्न आकृतीसारखी हुबेहूब दिसणारी आकृती, हुबेहूब म्हणजे सेम टू सेम, अशा प्रकारचे प्रश्न शिष्यवृत्ती इयत्ता 4थी आणि नवोदय इयत्ता 5वी दोन्ही परीक्षेमध्ये विचारले जातात आणि खूप सोपे प्रश्न असतात. हुबेहूब दिसणारी आकृती पहा. आपल्याला पहिल्यांदा प्रश्न आकृती पाहून घ्यायची, तिचं निरीक्षण करायचं. मग सोडविताना कोणती काळजी घ्यायची? पहिल्यांदा पर्याय क्रमांक ए बरोबर येते का हे पाहायचं. मग याचं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल हा पॉईंट हा बाहेर दिलेला आहे, त्यामुळे ए उत्तर येणार नाही. मग दुसऱ्याचं निरीक्षण करायचं. इथे पहा, या प्रश्न आकृतीत आतमध्ये, एकदम आतमध्ये काय दिलेलं आहे? सर्कल दिलेला आहे. आणि इथे दिलेला आहे आतमध्ये त्रिकोण, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 सुद्धा येणार नाही. इथे जर निरीक्षण केलं आपण, पर्याय क्रमांक सी, हा डॉट बाहेर आहे, इथे डॉट आतमध्ये आहे, त्यामुळे हे पण येणार नाही. उरला कोणता पर्याय? पर्याय क्रमांक डी. एकदा निरीक्षण केलं आपल्या लक्षात येईल पर्याय क्रमांक डी हा हुबेहूब आकृती आहे, म्हणजे समान आकृती. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 पहा कसा आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, यामध्ये सुद्धा आपल्याला हुबेहूब आकृती, समान आकृती शोधायची आहे. यामध्ये जर व्यवस्थित या पहिल्यांदा प्रश्न आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करून घ्यायचं. मग हे निरीक्षण केलं की आधी फक्त पर्याय ए पाहायचा, एका दमानं 4ही पर्याय पाहायचे नाही. इथे पहा, ही रेष केवढी आहे आणि इथे एवढी मोठी लांब दिलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 कट झाला. इथे ही रेष दिलेली आहे बरोबर आणि ही पण रेष बरोबर आहे. इथे एकदा व्यवस्थित निरीक्षण करा, इथे सगळ्या रेषा बरोबर वाटत आहे का ते पहा. जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुमच्या लगेच उत्तर लक्षात येईल
की उत्तर कोणतं आहे. तर मग पर्याय क्रमांक जर हे बी राहू दिला आपण, पर्याय क्रमांक सी पहा, कारण हे इथे लांब रेषा आहे, इथे ही छोटीशी रेषा आहे. आणि पर्याय क्रमांक डी जर पाहिला, पर्याय क्रमांक डी आणि प्रश्नाकृती याचं जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर त्यांनी काय केलं, इथे ही आडवी रेष दिलेलीच नाही, इथे जी दिलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक डी सुद्धा गाळणी पद्धतीने कट झाला. म्हणजे आपलं उत्तर कोणतं उरलं, आपलं उत्तर उरलं पर्याय क्रमांक बी. असं जर गाळणी पद्धतीने उत्तर काढलं तर एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. चला तर मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आणि प्रश्न क्रमांक 7 ते 10 साठी सूचना आहे. सूचना काय, एकदा सूचना काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या, त्यामध्ये चूक करायची नाही. प्रश्न क्रमांक 7 ते 10 साठी सूचना, चौरस आकृती पूर्ण करा. इथे चौरस आकृती आहे, ही चौरस आकृती पूर्ण करायची. मग काय करायचं, इथे सुद्धा पर्याय हे इथे ठेवून पाहायचा नजरेनं. मग इथे जर आपण पर्याय हा ठेवला तर आपली उत्तर आकृती आपल्याला मिळेल का, ही आकृतीची डिझाईन ही पूर्ण होईल का. जर पाहिलं तर वाटते पूर्ण होऊ शकते. मग पर्याय बी पहा, तर बी तर इथं पहा काय दिलेलं आहे, असं अर्धवट. आणि आपल्याला घट्ट इथे पाहिजे, इथे घट्ट खाली दिलं, त्यामुळे गाळणी पद्धतीने कट झालं. इथे घट्ट वर दिलं, बरोबर आहे. हे पण डॉट दिले, त्यामुळे. आणि इथे पहा काय दिलं होतं पर्याय क्रमांक ए मध्ये, इथे पहा, इथं हा एक चौरस तयार केला होता, इथे आवश्यकता नव्हती, त्यामुळे पर्याय क्रमांक ए सुद्धा कट झाला. मग पर्याय क्रमांक सी पहा, पर्याय क्रमांक सी पूर्णपणे इथे योग्य बसणार. आणि डी जर पाहिलं तर इथे पहा, इथे तर कशी पण डिझाईन केलेली आहे, त्यामुळे हे पण पर्याय क्रमांक डी कट होणार. जर निरीक्षण योग्य केलं तर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. म्हणजेच प्रश्न क्रमांक 7चं उत्तर काय येते, पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 8 पहा काय म्हणते, प्रश्नाकृतीचे निरीक्षण केलं आणि इथे पहा, हे या साईडला आहे 2 ॲरो. आता दोन्ही या साईडला, हे वरून आहे, हे खालून आहे, हा वरून आहे, तर हा कसा होईल बाबा, हा असा आणि असा, आणि इथे ॲरो दिला जाईल असा. मग हे कुठं आहे, ए मध्ये नाही, बी मध्ये नाही, सी मध्ये आहे, डी मध्ये नाही. त्यामुळे प्रश्न क्रमांक 8चे उत्तर काय येईल, तर पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आणि प्रश्न क्रमांक 10 पहा. प्रश्न क्रमांक 9 काय म्हणते पहा, इथे आपली ही डिझाईन पूर्ण करायची आहे. जर योग्य निरीक्षण केलं, त्यांनी काय केलं, इथं प्लस आहे तर इथे सर्कल आहे, इथे सर्कल आहे तर इथे प्लस आहे, इथे सर्कल आहे तर इथे प्लस आहे, इथे प्लस आहे तर इथे सर्कल आहे. म्हणजेच काय केलं त्यांनी या दोन भागामधल्या ह्या जागा अदलबदल केलेल्या आहे. मग इथे पण तसंच होईल ना, इथे काय होईल पहा, इथे हा असा पूर्ण होईल. आणि पहा, इथे प्लस आहे, इथे प्लस आहे, इथे प्लस आहे, तर मग या 2 प्लसच्या जागी काय होईल, इथे आणि इथे 2 सर्कल तयार होईल. म्हणजे असे 2 सर्कल प्लसच्या, या 2 प्लसच्या जागी इथे 2 सर्कल तयार होईल. इथे आहे का नाही, पर्याय क्रमांक 1 कट. इथे पण आहे का नाही, कट. इथे 2 प्लस आहे, आपल्याला 2 काय पाहिजे, 2 सर्कल पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक सी पण कट झाला. आणि उरलं काय, पर्याय क्रमांक डी. आणि इथे पहा, इथे काय होते, इथे जर तुम्ही बरोबर पाहिलं, इथे 2 सर्कल आहे, तर मग या 2 सर्कलच्या जागी इथे काय होईल, 2 प्लसचे चिन्ह तयार होईल. म्हणजे पर्याय क्रमांक डी बरोबर. आणि पुढला प्रश्न पहा, तुम्हाला फक्त मी याचे उत्तर सांगत नाही, हे सर्व प्रश्न प्रकार कशा पद्धतीने सोडवायचे एक प्रकारे तुम्हाला याचं मार्गदर्शन सुद्धा मिळत आहे. त्यामुळे हे सर्व व्हिडिओ, सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा आणि समजून घ्या, जेणेकरून पुढल्या चाचणीमध्ये तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. चला पुढलं पहा, प्रश्न क्रमांक 10. मग हा इथं ठेवून पाहायचा, एक एक ठेवून पाहिजे. जर तुम्ही इथे डिझाईन हाताने तयार केली तरी चालेल. हे इथं असं तयार झालं आणि इथं असं तयार केलं आणि इथे असं तयार करता येईल. मग असं तयार इथे वर आहे का, नाही, इथे वरच्या साईडला आपल्याला तयार पाहिजे, त्यामुळे हे गाळणी पद्धतीने कटलं. ही जी डिझाईन आहे इथे वरच्या साईडनं पाहिजे, हे पण कट झालं, इथे आहे वरच्या साईडने, इथे पण वरच्या साईडने. त्यामुळे या 2 पैकी निवडूया आपण. आता काय उत्तर काय येईल, तर पर्याय क्रमांक ए आणि बी तर कटच झालं आपलं. आता जर आपण इथे ठेवलं, इथे पहा काय केलं, 2 सर्कल जवळजवळ घट्टवाले डॉट. मग इथे डॉट आहे तर इथे पण काय येईल, डॉट. इथे प्लस, इथे प्लस, इथे प्लस तर इथे पण प्लस. मग इथे डॉट पाहिजे आपल्याला आधी, मग प्लस पाहिजे. इथे डॉट पाहिजे, इथे प्लस पाहिजे, पण इथं नाही, उलट आहे, चुकलं. इथे डॉट, इथे प्लस, बरोबर. त्यामुळे पर्याय क्रमांक डी बरोबर. तुमचे काही विद्यार्थ्यांचे हे प्रश्न चुकले जरी असतील तर ही सुरुवात आहे. चुकायचं आणि चुकामधून शिकत राहायचं.
जर जेवढा जास्त सराव केला, नाहीतर तुम्ही एक दिवस अभ्यास केला किंवा फक्त उन्हाळ्यात अभ्यास केला तर हे जमणार नाही. जो विद्यार्थी रेग्युलर आणि खूप अभ्यास करेल, म्हणजे मेहनत करेल, जास्तीत जास्त सराव करेल, त्यालाच नवोदय परीक्षेत यश मिळणार आहे. चला पुढला प्रश्न पहा. पुढला प्रश्न काय? विभाग 2 गणित आहे, म्हणजे मॅथ. आणि यामध्ये आपण या चाचणीमध्ये मॅथचा पहिला घटक घेतलेला आहे. घटक 1 संख्या व संख्यालेखन पद्धती. यावरच आधारित या चाचणीमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न म्हणजे 11वा. प्रश्न क्रमांक 11वा काय आहे? सर्वात मोठी सममूळ संख्या. मोठी पण विचारली, सममूळ पण विचारली. तुम्हाला आधी शिकवलेलं आहे, तुम्ही पण शिकलेले आहे. सर्व मूळ संख्या ह्या विषम असतात. फक्त एकमेव 2 ही अशी संख्या आहे जी सम पण आहे आणि मूळ पण आहे. सममूळ संख्या एकच आहे, म्हणजे सर्वात लहान सममूळ संख्या 2च आणि सर्वात मोठी सममूळ संख्या सुद्धा 2च. कारण सम असणारी मूळ संख्या एकच आहे. आता 4 तर ही मूळ संख्याच नाही. 7 ही सम नाही. 97 ही सम नाही. मग सम मीन्स इव्हन नाही. मग पर्याय क्रमांक 1, 2 दोन्ही संख्या मूळ पण आहे आणि सम पण आहे. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 12 काय म्हणते? 3 या मागून आपण संख्येचं वाचन कसं करायचं हे सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. हे 3 नंतर कॉमा, मग 2 नंतर कॉमा. मग काय झालं? हे पहिलं घर कशाचं आहे? एककचं, दुसरं हजारचं आणि तिसरं लक्षचं. म्हणजेच 5,97,230 या संख्येतील 9ची स्थानिक किंमत किती? या 9ची स्थानिक किंमत मग सोपी पद्धत आहे. 9 लिहून घ्यायचे. 9 नंतर किती अंक आहे? 1, 2, 3, 4 अंक. मग 4 शून्य देऊन द्यायचे 9 वर. 1, 2, 3, 4 म्हणजेच किती झालं पहा? 90,000. किती झालं? 90,000. पर्याय क्रमांक डी. खूप सोपा आहे. प्रश्न क्रमांक 13 90634 या अंकापासून किमान. आता किमान म्हणजे काय? किमान म्हणजे लहान. किमान म्हणजे काय बाबा? किमान म्हणजे लहान. ज्यांना माहीत नाही त्यांनी लिहून घ्यायचं. किमान 5 अंकी विषम संख्या तयार करा. तुम्हाला किमान सांगितलं आणि विषम सांगितलं तर आपण सुरुवातीला विषमचा विचार करायचा नाही. फक्त यापासून 5 अंकी लहान संख्या म्हणजे किमान संख्या तयार करू. विषमचं नंतर पाहू काय तर. मग लहान संख्या तयार करताना सर्वात पहिले लहान अंक, पण इथे 0 आहे. 0 सर्वात आधी घेऊ शकतो का? नाही. मागेच पाहिलं आपण 0 हा डावीकडून दुसऱ्या नंबरला घ्यायचा. मग त्यापेक्षा दुसरी कोणती घेऊ शकतो आपण? लहान 3. मग सुरुवातीला 3, नंतर 0 2 नंबरला. नंतर कोणती आहे लहान? थोडी मोठी 3 पेक्षा 4, 4 पेक्षा थोडी मोठी 6 आणि 6 पेक्षा मोठी 9. म्हणजे ही संख्या तयार झाली 30,469. आणि ही संख्या काय म्हटलं त्यांनी? विषम म्हटलं. आता तयार झालेली संख्या विषम आहे का? हो. इथे 9 आहे, शेवटी 9 आहे. हे कोणतं आहे? विषम अंक आहे. त्यामुळे ही संपूर्ण संख्या काय आहे? विषम संख्या आहे. मग याचा पर्याय निवडायचा. पर्याय क्रमांक सी. पहा खूप सोपा आहे. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 पहा काय? प्रश्न क्रमांक 14 आहे 1 ते 100 मधील एकूण संयुक्त संख्या किती? तुम्हाला शिकवलेलं आहे आणि तुम्हाला माहीत सुद्धा आहे. 1 ते 100 पर्यंत एकूण संख्या असतात 100. 1 ते 100 पर्यंत एकूण संख्या असतात 100. यामधल्या तुम्हाला माहित आहे 25 ह्या मूळ संख्या आहे. 25 मूळ संख्या आहे. मग उरल्या किती? 100 मधून 25 गेले तर 75, 75 उरल्या. परंतु या 75 पैकी 74 ह्या संयुक्त संख्या आहे आणि उरलेला जो 1 हा अंक असतो, 1 ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. 1 कारण मूळची व्याख्या काय? ज्या संख्येला 2 अवयव ती मूळ संख्या. संयुक्तची व्याख्या काय? ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त अवयव ती संयुक्त संख्या म्हणजेच विभाजक. आणि 1 ही अशी संख्या आहे ज्याला फक्त एकच विभाजक आहे, त्यामुळे ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. म्हणजेच 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती? तर 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या 74. पुढला प्रश्न पहा. क्रमांक 15 आहे 48च्या निमपट किती होतात? आता निमपट म्हणजे अर्धे. खूप सोपा प्रश्न होता. 48च्या अर्धे 24 म्हणजे 24. 48च्या अर्धे किती होतात? 24. फक्त तुम्हाला माहीत असलं पाहिजे निमपट म्हणजे काय.
तर निमपट म्हणजे अर्धे. हे लिहून घ्या, सर्वांनी लिहून ठेवायचं, परीक्षेमध्ये वारंवार येणार आहे. मग प्रश्न क्रमांक 16 पहा काय म्हणते, 1000 मध्ये किती शतके असतात? खूप सोपं आहे. मग काय करायचं होतं तुम्ही, 1000 असं लिहून नाही तर मोजायचं होतं. एकक, दशक, शतक. शतक कुठं आलं, इथपर्यंत आलं, तर मग इथपर्यंतची संख्या सांगायची. शतक कुठपर्यंत आलं, इथपर्यंत. एकक, दशक, शतक. शतक इथपर्यंत आलं तर इथपर्यंतची संख्या सांगायची. ही किती आहे, 10. म्हणजेच काय झालं, 10 शतक. काय म्हणायचं, 10 शतक. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. 7 कोटी 5,09,078. 9,078. मग ही संख्या जेव्हा अक्षरात दिलेली असते, आपल्याला अंकात काढायची, तेव्हा मोठ्यापासूनच पाहायचं, काही फरक पडत नाही. 7 कोटी. मग कोटीचं घर किती? तुम्हाला आपण आदल्या व्हिडिओमध्ये घरं तयार केली. एकक घर, कोणकोणते घरं तयार केली होती आपण? एककचे 3, एककमध्ये तिघ जण असतात, म्हणजे एकक, दशक, शतक. हजारमध्ये दोघं, हजार, 10,000. लक्षमध्ये दोघं, लक्ष, दशलक्ष. आणि कोटीमध्ये पण दोघं असतात, कोटी आणि 10 कोटी. पण यांनी 7च कोटी म्हटलं, सिंगल आकडा आहे. मग 7 कोटी बरोबर आहे. मग 5 लाख. लाखात 2 घरं असतात. लाखात किती घरं आहे, 2. पण त्यांनी 5च म्हटलं, सिंगल आकडा आहे. मग आधी 0 असला पाहिजे, मग 5. हे झाला 5 लाख. मग काय म्हणते, 9,000. हजारमध्ये सुद्धा 2 घरं आहे, पण हजारमध्ये 2 घरं आहे, पण इथे 9 हा सिंगल डिजिट आहे, त्यामुळे 09. मग समोर काय असते, 7. 7 हा सिंगलच दिलेला होता. 7 लाख. मग काय म्हटलं त्यांनी, 7 कोटी 5 लाख 9,000 मग 78. मग तुम्हाला काय म्हटलं होतं मी, पहिल्या एककमध्ये 3 घरं असते, पण इथं 78 मध्ये 2च घरं आहे. मग त्यामुळे त्याच्या पुढचं घर कसं असणार आहे, 0. म्हणजेच काय येणार आहे, थांबा तुम्हाला सांगतो आता. मग हिचं उत्तर काय आहे ते पहा. आपण डायरेक्ट कसं मांडायचं, पर्याय न पाहता. पर्याय न पाहता काय म्हटलं त्यांनी, 7 कोटी. कोटीचं घर पहा. तुम्हाला घराचा क्रमांक पण माहीत असला पाहिजे. कोटीचा क्रमांक कितवा आहे, कोटीचा क्रमांक 4था आहे. मग 7 कोटी झालं. मग काय झालं, 5 लाख. मग यामध्ये 2 असतात लाखामध्ये, तर मग लाख आणि दशलक्ष, मग हे 0 दशलक्षाच्या जागी आणि हे 5. मग हजारच्या जागी पण दोघं असते, 1000 आणि 10,000, पण यांनी म्हटलं 9,000, त्यामुळे 09. हे झाले 9,000. आणि पहिलं घर जे असते एककचं घर, त्यामध्ये 3 असते, एकक, दशक, शतक. यांनी म्हटलं 78. मग 78 जागी पहिले 0. 3 आहे, तर मग आपण इथं 2च दिलेले आहे, तर पहिला 0 पकडायचा आणि 78. म्हणजे हे आपलं उत्तर येणार. अशा प्रकारचा कुठलाही प्रश्न आला की तुमचा चुकायला नको. म्हणजे आपलं उत्तर काय ते पहा, पहिल्यांदा आहे तसं बी मध्ये आहे, सी मध्ये आहे का डी मध्ये आहे? तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. चला, लक्षात आलं. मांडणी कशी करायची, याची घरं सुद्धा लक्षात घ्या. हे एकक घर, हे कोणतं घर आहे, हजारचं घर, हे लक्षाचं घर, आणि हे कोटीचं घर. या प्रत्येक घरात दोघं असते. फक्त पहिल्या घरात 3 आणि नंतर प्रत्येक घरात दोघं. आणि 2 नंतर कॉमा दिला. याचं वाचन सुद्धा करताना आपण पहिल्यांदा 3 नंतर कॉमा, मग 2 असं 2 नंतर कॉमा देत जायचं. प्रश्न क्रमांक पहा, प्रश्न क्रमांक 18. त्यांनी काय म्हटलं, कमाल 6 अंकी संख्या. काय म्हटलं पहा, प्रश्नच आपण पूर्ण. कमाल 6 अंकी संख्या. कमाल म्हणजे मोठी, आणि किमान 6 अंकी संख्या, यातील फरक किती? मग लिहून घ्यायचा, फरक म्हणजे वजाबाकी. हे पण लिहून ठेवा, फरक म्हणजे वजाबाकी. कमाल 6 अंकी संख्या म्हणजे मोठी 6 अंकी संख्या, म्हणजे 6 वेळा 9. 9 9 9 9 9 आणि 9. हे झाले कमाल 6 अंकी संख्या. आणि किमान, किमान म्हणजे लहानात लहान फरक, म्हणजे पहिल्यांदा 1 लिहायचं, मग सगळे 0. 0 0 0 0. मग इथे सोपं आहे. 9 0 गेला 9 9 9 9 9 आणि 9 1 गेला 8. म्हणजे आपलं उत्तर. आणि वाचन करायची ट्रिक्स काय सांगितली सरांनी, पहिल्यांदा 3 नंतर कॉमा, नंतर 2 नंतर कॉमा. आता हे पहिलं घर कोणाचं घर होतं, एककचं, एकक दशक शतक, 1000 10,000, आणि हे लक्षाचं घर 3रं, आणि 4थं घर कोटीचं असते. म्हणजे याला इथे 0 असणार, लक्षामध्ये 2 घरं, आणि मग कोटीचं असणार. पण आपल्याला एवढंच दिलं. मग याचं वाचन कसं करायचं पहा, 8,99,999. आपलं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 4.
पहा 8,99,999. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 19 आपल्याला विचारला आहे. प्रश्न क्रमांक 19 काय विचारले आपल्याला? सरासरी विचारलेली आहे. सरासरी म्हणजे सरासरीला दुसरं नाव आहे बाबा मध्यमान, म्हणजे मधातली संख्या. आता याच्यातल्या मधातली संख्या आपण काय करू शकतो, काढू शकतो का? ह्या सगळ्या संख्या क्रमवार आहे, त्यामुळे मधातली पण संख्या काढू शकतो. सरासरी कशी काढायची याच्या तुम्हाला 2 पद्धती मी तुम्हाला आता सांगणार आहे. सरासरी म्हणजे मध्यमान, मधातली संख्या. याचा जर तुम्ही विचार केला तर हे पॅटर्न नाही. कसं आहे? पहिल्यांदा 8, 8 आणि 4 12, 12 आणि 4 16 आणि 16 आणि 4 20. आहे का नाही पॅटर्न? जेव्हा पॅटर्न असेल किंवा क्रमवार असेल तेव्हा कसं काढायचं पहा. हे काय करायचं, पहिली आणि शेवटची संख्या कट करायची आणि 12 आणि 16 याच्या दरम्यान कोणकोणत्या संख्या आहे पहा बरं. आता 12 नंतर 13, 14, 15. 12 नाही पकडली आपण, 16 नाही पकडली. 12 नंतर 13, 14, 15 आणि यामधली मधली संख्या कोणती आहे? यामध्ये मधली संख्या आहे 14. मग ही मधली संख्या म्हणजे त्याला आपण मध्यमान, आणि मध्यमानलाच काय म्हणायचं? सरासरी. म्हणजे आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक बी. हे या पद्धतीने सुद्धा तुम्ही सोडवू शकता. सरासरी म्हणजे मधली संख्या. जर आता दुसरं पहा, दुसरी पद्धत कोणती? तुम्हाला जर सरासरी काढायची आहे, मग सरासरी ह्या संख्या क्रमवार आहे किंवा एका पॅटर्न नाही. जर पॅटर्न नसला तर कशा काढायच्या? मग याची सरासरी कशी करायची? या सर्व अंकांची बेरीज 8 अधिक 12 अधिक 16 प्लस 20 भागेला एकूण संख्या किती आहे? 1 2 3 4 म्हणजे भागेला 4. जर आता वरच्याची जर बेरीज केली, आता बेरीज किती येईल पहा. 8 आणि 12 20 आणि 20 आणि 20 40 आणि 40 आणि 16 किती होतात? तर 40 आणि 16 होतात 56. 56 डिवायडेड बाय 4, सॉरी 56 डिवायडेड बाय 4 पाहिजे, तर 14 झालं. 56 डिवायडेड बाय 4. मग 4 जर भागला आपण, 4 1 4 आणि किती उरला 1 आणि 4 चौक 16 म्हणजे उत्तर काय येईल? 14. या पद्धतीने सुद्धा तुम्ही सरासरी काढू शकता. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 काय म्हणतो पहा, गणितामधला शेवटचा प्रश्न. एका संख्येत 278 मिळवल्यावर उत्तर 1000 येते. मग एक संख्या माहिती आहे का आपल्याला? नाही. मग आता एक संख्या x पकडू. या x मध्ये 278 मिळवले तेव्हा उत्तर काय आलं? 1000. मग आपल्याला किंमत कशाची काढायची? किंमत काढायची आपल्याला x ची. मग जेव्हा आपल्याला x ची किंमत काढायची तर x ला इथंच ठेवा, 278 ला इकडे पाठवा. मग हे प्लसचं काय होईल? इकडे 278 प्लसमध्ये आहे, तर प्लसचं इकडे जाताना मायनस होईल, म्हणजे उत्तर काय येईल? x इज इक्वल टू x बरोबर 1000 वजा 278. यांची वजाबाकी जर तुम्ही केली तर आपल्याला काय उत्तर येईल? पर्याय क्रमांक बी 722. चला तर आता आपण विभाग 2 पाहिला. विभाग 2 आता पाहणार आपण विभाग 3. म्हणजे विभाग 2 एवढाच महत्त्वाचा इम्पॉर्टंट विभाग आहे भाषा. भाषेमध्ये नवोदय आणि शिष्यवृत्तीमध्ये थोडेफार व्याकरणावर प्रश्न येतात. समानार्थी आणि विरुद्धार्थी यावर जास्त येतात. त्यासाठी आपण सराव म्हणून 5 प्रश्न व्याकरणावर घेतले आणि एक उतारा घेतलेला आहे. तर पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 21. सौंदर्य मनाला आनंद देते. मग सौंदर्य कोणते नाम आहे? नामाचे प्रकार: सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम का समूहवाचक नाम? तर नाही. सौंदर्य आपल्याला काय दाखवतात? आपल्याला भावना. तर मग हे भाववाचक नाम आहे. सौंदर्य काय आहे? भाववाचक नाम आहे. पुढचं पहा. पुढील शब्दातील सामान्य नाम कोणते? सामान्य नाम. विशेष नाम म्हणजे एखाद्या गोष्टीला दिलेले नाव, म्हणजे मुलामुलींना दिलेले नाव याला आपण म्हणू विशेष नाम. किंवा एखाद्या शहराला दिलेले नाव विशेष नाम, एखाद्या घराला दिलेले नाव विशेष नाम. घर जर पकडला आपण, घर हा शब्द, तर घर हा शब्द सामान्य नाम, कारण सर्वांचे घर हे घरच असतात. परंतु एखाद्या घराला जर नाव दिलं सेवा सदन, तर सेवा सदन हे काय झालं? नाव विशेष नाम झालं. इथे पाहू हिमालय. मग हिमालय हे पर्वत आहे, दिलेले नाव आहे. सह्याद्री पण दिलेले नाव आहे, अरवली पण दिलेले नाव आहे. पण डोंगर तर खूप सारे असतात, वेगवेगळे असतात. त्यामुळे डोंगर हे काय आहे? सामान्य नाम आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक बी. 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक
22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डोंगर. 21चं होतं भावाचक नाम. ती गाडी आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता? इथे काय ती म्हणजे दाखवलेली आहे, ती गाडी आहे म्हणजे हे काय झालं बाबा, दर्शक सर्वनाम आहे, दाखवलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण. नाम किंवा सर्वनाम, नाम किंवा सर्वनाम याबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला म्हणतात विशेषण. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ई. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 25 आणि एक खाली उतारा दिलेला आहे. मग उतारा कसा सोडवायचा हे सुद्धा आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 25 पहा. प्रश्न क्रमांक 25 आहे, आपण खूपच जिद्दी आहात या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सर्वनाम कोणते? अधोरेखित कशाला केलेला आहे? आपणला. मग हा आपण कोणता आहे? आपण म्हणजे दुसऱ्याला उद्देशून म्हटलेले आहे. आदरार्थी म्हटलं पण दुसऱ्याला म्हटलं, समोरच्या व्यक्तीला, मग ते काय झालं? द्वितीय पुरुषवाचक. दुसऱ्याला म्हटलेलं आहे, दुसऱ्याला संबोधून म्हटलेलं आहे, त्यामुळे त्याला म्हणायचं द्वितीय पुरुषवाचक. चला पुढला प्रश्न पहा. पुढला प्रश्न आहे म्हणजे प्रश्न क्रमांक 26 ते 30 साठी एक छान उतारा दिलेला आहे. मग उतारा कसा सोडवायचा? उतारा सोडवताना एक ट्रिक्स वापरायची. उतारा सोडवताना काय करायचं? पहिल्यांदा प्रश्न फक्त वाचून घ्यायचे. बरोबर. मग प्रश्न काय? अभ्यास म्हणजे काय? इथे समजून घेतलं आपण. दुसरा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. अभ्यासामुळे कोणते गुण विकसित होतात? कोणते गुण विकसित होतात? महत्त्वाच्या शब्दाला अधोरेखित सुद्धा करायचं म्हणजे अंडरलाईन करायचे. प्रश्न क्रमांक 28. अभ्यास करताना अडथळे कशामुळे येतात? इथे आहे महत्त्वाचा शब्द अडथळे. प्रश्न क्रमांक 29. अभ्यास करताना कोणत्या गोष्टी आवश्यक असतात? कोणत्या गोष्टी आवश्यक असतात? आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. शिस्त या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. हे आपल्याला ओळखायचं होतं. मग आपण आता काय केलं? प्रश्न भरभर वाचून घेतले. आता आकलनपूर्वक उतार्याचे वाचन करायचे आणि मौन वाचन करायचे. मग पहा, तुम्हाला ऐकू येण्यासाठी मी मोठ्यानं म्हणणार, पण तुम्ही जेव्हा कधी पेपर सोडवसाल, चाचणी सोडवाल, तेव्हा मौन वाचन करायचं, मोठ्यानं वाचायचं नाही. काय म्हणते पहा, अभ्यास म्हणजे केवळ पुस्तक वाचणे नव्हे. अभ्यास म्हणजे केवळ पुस्तक वाचणे नव्हे. मग हे जेव्हा उतारा वाचतो तेव्हा महत्त्वाच्या शब्दाला अधोरेखित करत चला. तर तो एक सातत्यपूर्ण आणि लक्षपूर्वक केलेला प्रयत्न असतो. सातत्यपूर्ण आणि लक्षपूर्वक केलेला प्रयत्न असतो. अभ्यासामुळे केवळ ज्ञानात भरच पडत नाही, तर शिस्त, संयम आणि चिकाटी या गुणांचाही विकास होतो. नियमित अभ्यास करणारा विद्यार्थी आयुष्यात यशस्वी होतो. कोण यशस्वी होतो? नियमित अभ्यास करणारा विद्यार्थी. मग तुम्हाला सुद्धा बेटा, तुम्हाला जर आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करायची, तुम्हाला स्वतःची स्वप्न पूर्ण करायची, तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. म्हणजे नियमित अभ्यास करा आणि हार्ड म्हणजे चिकाटीनं, जिद्दीनं अभ्यास करा. अभ्यास करताना मन एकाग्र असणे फार गरजेचे असते. सतत मोबाईल, टीव्ही किंवा अन्य गोष्टींमध्ये गुंतल्यास हे अभ्यासात अडथळे येतात. या प्रकारचा प्रश्न होतात. टीव्हीमुळे काय येतात? अडथळे येतात. म्हणून अभ्यास करताना योग्य वेळापत्रक आणि योग्य वातावरण असणे आवश्यक आहे. चला आता उत्तराचं आकलनपूर्वक वाचन झालं. मग आता पहिला प्रश्न काय म्हणते पहा, अभ्यास म्हणजे काय? पर्याय वाचून घ्यायचे. फक्त पुस्तक वाचणे, परीक्षा लिहिणे, सातत्यपूर्ण आणि लक्षपूर्वक वाचन आणि वर्गात जाणे. आपण आधी अधोरेखित पण केला आहे. इथे पहा वर, सातत्यपूर्ण आणि लक्षपूर्वक केलेला प्रयत्न म्हणजे पर्याय क्रमांक काय? सी. जर तुम्हाला कळलं, लगेच सापडलं तर लगेच करायचं, नाही सापडलं तर परत वर जाऊन उतारा वाचून घ्यायचा परत. ही क्रिया ही फास्ट करायची, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये वेळेला फार महत्त्व असते. प्रश्न क्रमांक 27. अभ्यासामुळे कोणते गुण विकसित होतात? फक्त ज्ञान, शिस्त, संयम आणि चिकाटी, आरोग्य का पैसा? तर आपण पाहिलं होतं शिस्त, संयम आणि चिकाटी. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28 आहे, अभ्यास करताना अडथळे. पाहिलं होतं आपण अडथळे काय? पुस्तकांमुळे अडथळे येणार का? शिक्षकांमुळे अडथळे येणार? मोबाईल आणि टीव्हीमुळे अडथळे येणार का? मित्रांमुळे? तर सर्वात मोठा अडथळा आहे मोबाईल आणि टीव्ही. आणि बरेच विद्यार्थी मोबाईल पाहतात, गेम खेळतात. तर आता तुमचं सध्याची जबाबदारी, सध्याचं तुमचं कर्तव्य आहे अभ्यास करणं.
मोबाईलच्या मागे लागायचं नाही, मोबाईल टाळायचा. जे विद्यार्थी अभ्यासही करतील आणि खूप मोबाईल पाहतील ते विद्यार्थीसुद्धा नवोदयला लागणार नाही. मोबाईल पाहू नका. फक्त मोबाईलचा उपयोग अभ्यास करण्यासाठी करा. पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 29. अभ्यास करताना कोणत्या गोष्टी आवश्यक? पाहिलं होतं आपण. फक्त अभ्यासाचे साहित्य पुस्तक असून काही फायदा, तुम्ही अभ्यासाला बसलेच नाही. वेळापत्रक आणि वातावरण हे बरोबर आहे. तुमचं अभ्यास करण्याचं वेळापत्रक असायला हवं आणि तुमच्या घरात त्याचं वातावरणसुद्धा असायला हवं. नाही तर तुम्ही अभ्यास करायला बसणार आणि गोंगाटा जर असला तर अभ्यास होणार नाही. त्यामुळे एकांत ठिकाणी, शांततेच्या ठिकाणी बसून छान अभ्यास करायचा. प्रश्न क्रमांक 30. शिस्त. शेवटचा प्रश्न. शिस्त या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मग शिस्त म्हणजे असभ्य होणार का? नाही, हे तर विरुद्धार्थीच आहे. गाळणी पद्धतीनं जर तुम्हाला शिस्तचा समानार्थी शब्द माहीत नसेल तर गाळणी पद्धतीचा उपयोग करायचा. असभ्य नाही, उद्धट हे तर दोन तर गाळणी पद्धतीने कटले. अनुशासन आणि एकाग्र. आता अनुशासन म्हणजे शिस्त होणार का एकाग्र म्हणजे शिस्त होणार? तर एकाग्र म्हणजे शिस्त होणार नाही. मग आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक सी, अनुशासन म्हणजे शिस्त. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण सराव चाचणी क्रमांक 1 याचं स्पष्टीकरणासह सगळे उत्तरं पाहिलेले आहे. जरी तुमचे काही प्रश्न चुकले असतील, मला तर आशा आहे सर्व प्रश्न बरोबरच आलेले असेल, पण जर थोडेफार काही प्रश्न चुकलेले असेल तर ते आपण आता समजून घेतलेले आहे. म्हणजे जो विद्यार्थी चुकामधून शिकतो तोच खरा विद्यार्थी आणि तोच पुढं जातो. एकदा चूक झालेली परत होऊ द्यायची नाही. या चाचणीमध्ये, पहिल्या चाचणीमध्ये झालेली चूक आता दुसऱ्या चाचणीमध्ये होऊ द्यायची नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण छान छान असाच अभ्यास करत राहा आणि आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हे सर्व स्पष्टीकरण आवडलं असेल आणि सगळ्या प्रश्न समजले असतील तर आपल्या या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्यामुळे काय होईल, नवनवीन व्हिडिओ जे बनल्या जाईल ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. चला तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.